तोच मसाला तेव्हा जो 5 किलो बनवायचो, दिवसाला तो एकच मसाला आपण 50 टन रोज बनवतो. सुहानाची जी स्टोरी आहे ती आम्हाला तुमच्याकडून आधी जाणून घ्यायला आवडेल. ट्रेडिशनली जे पाट्यावर केलं जायचं आज पण तसाच तो शुद्ध गोडा मसाला आमच्या फॅक्टऱ्यांमध्ये बनतो. किती मोठी उलाढाल आहे ही मसाल्याची सगळी. असं म्हणतात 60,000 करोड प्लस मार्केट आहे, पण माझ्या दृष्टीने खूप जास्त मोठं मार्केट आहे. प्रोडक्ट मध्ये दम पाहिजे की मार्केटिंग तगडी पाहिजे. प्रत्येक 100 किलोमीटरला भारतामध्ये भाषा आणि फूड हे दोन्ही बदलतं, त्यामुळे आमचे प्रॉडक्ट ऑफरिंग पण असे स्टेट वाईज रिजन वाईज बदलतात. ऑलरेडी जो मसाला तुमचा मार्केटमध्ये कस्टमर्स कडून येणाऱ्या फीडबॅक मुळे कधी त्याच्या फॉर्म्युला चेंज करावा लागतो. फायनल डिसिजन कोणाचा असतो की हा मसाला फायनल. उद्यमी संवादच्या या चौथ्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि तुमचं वैचारिक किडावर मनपूर्वक स्वागत आहे. डिक्की नेक्स्ट जेन, लघु उद्योग भारती आणि आपलं MES सिनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानी 3 कार्यक्रम आधी झालेत. चौथा कार्यक्रम आज होतोय आणि या कार्यक्रमाला खूप स्पेशल गेस्ट आज आलेत, कारण त्यांचा तुमच्याशी रोज संपर्क आहे. श्री आनंद चोरडिया सर खूप खूप स्वागत आहे. सर, आनंद सर टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हेड आहेत. प्रवीण मसालेवाले, म्हणजे ज्याला आपण सुहाना म्हणून आजकाल ओळखतो. इतके पुरस्कार आहेत सरांकडे आणि विशेष म्हणजे एक ओळख विशेष करून देईन मी की आपला सुहाना मसाला हा सलग 5-6 वर्ष UK मध्ये द टेस्ट ऑफ UK म्हणून गौरवान्वित करण्यात आलाय. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये पण आपल्या पुण्यात बनणारा मसाला इतक्या मोठ्या प्रमाणावर विकला जातोय आणि द इको फॅक्टरी फाउंडेशनच्या माध्यमातून सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये पण सर काम करताय. प्रचंड मोठं ते काम आहे. आपण सगळं आज जाणून घेऊया सरांकडून. सर, तुमचा संपर्क हा प्रत्येक व्यक्तीच्या किचन पर्यंत आहे. म्हणजे प्रत्येक आई रोज भाजी बनवताना सुहानाचा काही ना काही प्रॉडक्ट वापरते. तर ही सुहानाची जी स्टोरी आहे ती आम्हाला तुमच्याकडून आधी जाणून घ्यायला आवडेल. कोणी स्थापन केला, तुम्ही आज पुढे कसा नेताय आणि तुमची पुढची पिढी पण याच्यामध्ये कशी इन्व्हॉल्व्ह आहे. 1962 मध्ये आजोबा आजींनी व्यवसाय सुरू केलेला आहे. माझ्यासाठी अगदी गुरु समान आणि सगळ्यांना कुठून तरी इन्स्पिरेशन जीवनात हवं असतं आणि प्रत्येकाचे काही आयडल्स असतात की लोकांकडून जिथून मोटिवेशन घ्यायचं. तो आजोबा आजी आमच्यासाठी आमचं खूप मोठं, घरातल्या सर्वांसाठीच खूप मोठं मोटिवेशन आणि प्रेरणास्थान आहे आम्हाला. आणि त्यांनी 1962 मध्ये प्रवीण मसालेवाले या कंपनीची सुरुवात केली आणि जॉब न करता जॉब देणारी व्यक्ती होऊ कसं शकू ह्याच्यावर ऑलवेज त्यांनी विचार केला. आणि त्यानंतर घरगुती मसाला जो काही बनवला गेला, सो आजीनी अगदी 5 किलोपासून दिवसाला बनवण्याची सुरुवात केली आणि पहिला आमचा कांदा लसूण मसाला जो आमचा आज पण लीडर आहे, मार्केट लीडर, ते बनवण्यापासून सुरुवात केली. आणि आजोबा तो सायकलवर जाऊन विकायचे. अगदी ती स्टोरी अगदी रिसेंटली एका फेसबुक पोस्टवर पण खूप गेले 3-4 दिवस व्हायरल आहे. हुकमीचंदची चोरडिया आणि कमलबाई चोरडिया त्यांनी ही सुरुवात केलेली. आणि तोच मसाला तेव्हा जो 5 किलो बनवायचो, आज आता आपण तो मसाला जवळजवळ दिवसाला तो एकच मसाला आपण 50 टन एकच कांदा लसूण मसाला रोज बनवतो आपण. आता 50हून अधिक वर्षाच्या चवीची परंपरा आजही सर्व घराघरांमध्ये कांदा लसूण मसाल्याच्या माध्यमातून जाते. सुहाना ब्रँडसाठीचा एक क्रुशल काळ कुठला होता, जेव्हा तुम्ही नवीन प्रोडक्ट्स आणत होतात किंवा नवीन नाव देत होता? त्या क्रुशल काळातला तो संघर्ष कसा होता? सो 2000 ते 2006-07 पर्यंतचा काळ हा खूप क्रुशल होता. कारण की इतके वर्ष तेव्हा प्रवीण ब्रँड पण खूप स्ट्रॉंग आणि वेल एस्टॅब्लिश्ड ब्रँडच होता, असं नाही आहे की. पण त्याबरोबर व्यवसाय चालू ठेवलेला असताना ब्रँड पूर्ण ट्रान्झिशन करणं आणि मग मार्केटमध्ये काही त्याचे रिपल्केशन्स कसे येतील हे एक्सपेरिमेंट करणं, एवढा टेकिंग बिझनेस ऑन अ स्टेक, हा डिसिजन खूप क्रुशल होता आमच्यासाठी. बट वी वर व्हेरी पॉझिटिव्ह की ज्या पद्धतीने आपण विचार करतोय, ज्या पद्धतीने आपण
डायरेक्शन आणि दिशा देतोय. आणि आय थिंक इट इज म्हणजे आजोबाजींचं आईवडिलांचं हे ब्लेसिंग आहे आम्हाला, की आम्ही पण असा थोडासा विचार करू शकतोय की काय मार्केटला रिक्वायरमेंट असेल, काय जागतिक बाजारपेठ मागेल. आपण महाराष्ट्राच्याच बाजारपेठेसाठी काम करणारे का आपण अख्ख्या जगासाठी काम करणारे, आपण एक मसाला कंपनीच राहणार आहे का आपण एक फूड सोल्युशन कंपनी पुढे जाऊन होणार आहे. असे अनेक प्रश्न आणि अनेक प्रश्नांचं इंट्रोस्पेक्शन आम्ही तेव्हा केलं आणि आम्ही अजूनही सतत करतो आणि सतत सर्वांनी केलं पाहिजे असं वाटतं मला अनेकदा. आणि मग 2007-08 पर्यंत सुहाना विथ न्यू प्रॉडक्ट्स, न्यू पॅकेजिंग आणि न्यू ब्रँडिंग स्ट्रॅटेजी वॉज व्हेरी वेल स्टॅबिलाइज्ड अँड अ ग्रोईंग ब्रँड. भारत इतका मोठा देश आहे, आपण जगात सगळ्यात मोठी लोकसंख्या आहे, म्हणजे एवढी खाणारी तोंड आहेत भारतामध्ये. तर किती मोठी उलाढाल आहे ही मसाल्याची सगळी एकूण भारतामध्ये, आणि काय आकडे काय? असं म्हणतात 60,000 करोड प्लसचा मार्केट आहे, पण माझ्या दृष्टीने खूप जास्त मोठं मार्केट आहे. आणि आपण एक जनरल ठोकताळा लावतो पर कॅपिटा कन्झम्पशन मसाल्यांचं कसं असेल, तर 9 ते 10 ग्रॅम मसाला हा पर पर्सन पर डे भारतामध्ये ब्रेकफास्ट टू डिनरपर्यंत कन्झ्युम केला जातो. आणि इनटू भारताची लोकसंख्या बघा, भारताबाहेरचे आपले नागरिक बघा. सो इट इज अ व्हेरी बिग, म्हणजे व्हेरी बिग मार्केट. आणि आमचा तर उद्देश त्याहून पुढचा आहे आणि तोच आमचा आत्ता फोकस आहे की भारतीय ट्रेडिशनल इंडियन फूडला जागतिक बाजारपेठेतलं अव्वल स्थान आपल्याला मिळवून द्यायचं आहे. हे आमचं उद्देश आणि आम्ही त्यासाठी सुहानाच्या माध्यमातून ती जर्नी पूर्ण करत आहोत. सो जसं इटालियन फूड, चायनीज फूड हे इंडियामध्ये किती ॲम्पली अवेलेबल आहे. स्ट्रीट फूडमध्ये सुद्धा आता चायनीज फूड भारतात सगळीकडे मिळत आहे. तसंच इंडियन फूडसुद्धा जागतिक बाजारपेठेत वेस्टर्न अँड युरोपियन और अदर कम्युनिटीजनी सुद्धा एव्हरीडे कसं कन्झ्युम करता येईल हे आम्ही विचार करतो. आणि आपलं फूड कल्चर हे वन ऑफ द हेल्दीएस्ट फूड कल्चर इन द वर्ल्ड आहे. वर्षभरात सुहानाच्या कंपनीत किती मसाला बनतो सर, आणि त्यातला बेस्ट सेलर कुठला आहे की लोकांना हा खूपच आवडतो आणि खूपच लोक घेतात? सो लेट अस कन्सिडर अप्रॉक्सिमेटली आपण 4,000 मेट्रिक टन मसाला पर मंथ मॅन्युफॅक्चर करतो. म्हणजे वर्षाला ऑलमोस्ट 50,000 पर्यंत. येस. मग पर मंथ 4,000 मेट्रिक टन, सो 50,000. आणि पॉप्युलर असं नाही, देर आर रिजन्स. सो फॉर एक्झाम्पल पुण्यासाठी एखादा मसाला पॉप्युलर असेल, जसं गोडा मसाल्याचं कन्झम्पशन पुण्यामध्ये खूप आहे, कांदा लसूण मसाल्याचं खूप आहे, चटपट मसाला औरंगाबाद बेल्टमध्ये आहे, काही नॉर्थ इंडियन डिशचे मसाले, पनीर मिक्सेस जे आम्ही करतो ते MP, गुजरात और सिटी मार्केट्समध्ये जास्त आहेत. रुरल मार्केट्समध्ये अंबारी मिरची पावडर किंवा अनेक असे बेसिक मसाले जास्त पॉप्युलर आहेत. सो रिजन वाईज देर आर लीडर्स, बिकॉज प्रत्येक 100 किलोमीटरला भारतामध्ये भाषा आणि फूड हे दोन्ही बदलतं. त्यामुळे आमचे प्रॉडक्ट ऑफरिंग पण असे स्टेट वाईज, रिजन वाईज बदलतात. मला थोडं तुमच्या कोर डिपार्टमेंटकडे यायचं, इनोव्हेशन आणि हे सगळं, की सुहानाचे भरपूर प्रॉडक्ट्स आता मार्केटमध्ये, तर कसा एक पर्टिक्युलर मसाला बनतो आणि हीच टेस्ट आपल्याला फायनलाइज करायची आहे, हे कसं ठरतं? त्यात इनोव्हेशन कसे केलं जातं? सो इनोव्हेशन हे प्रॉडक्टमध्ये फूड इंडस्ट्रीच्या पाहिलं तर अनेक स्तरांवर होतं. एक आहे चवीच्या स्तरावर, एक आहे कॉस्टच्या स्तरावर, की तुम्ही एका योग्य भावामध्ये चांगला माल लोकांपर्यंत पोचवू शकाल. त्यानंतर त्याच्या पॅकिंगचं, कारण की कस्टमर माल घेसपर्यंत मालाची चव त्यांनी नाही बघितली, पण तो आम्ही म्हणतो पहिला प्रॉडक्ट डोळ्यांनी खाल्ला जातो. त्यामुळे तुमचा पॅक पण चांगला पाहिजे, अरोमा चांगला पाहिजे प्रॉडक्टला. मोर इम्पॉर्टंट ऑल्सो, भारतामध्ये अनेक वेदर कंडिशन्स आहेत. तुम्ही पश्चिमेकडे गेला तर पूर्ण कोस्टल एरियामुळे मॉइश्चर हवेत जास्त आहे, आर्द्रता खूप आहे, त्यामुळे मसाला तिथे टिकू शकत नाही, खराब होऊ शकतो. सो क्वालिटी पण त्याची किंवा शेल्फ लाईफ पण टिकवणं हा पण इनोव्हेशनचा एक भाग येतो. सो असे सगळे पॉईंट्स आपण डोक्यात ठेवून आपण त्यावर काम करतो. आणि एक क्विक असं उदाहरण म्हणजे जे सगळे कोरिलेट पण कराल तुम्ही, यंग बिझनेसमन आहात सगळे होणारे इन टाइम्स टू कम,
की कोविड आला, कोविड नंतर हेल्थ इज बिकमिंग नंबर 1 चॉईस, हेल्थ फूड्स. सो आता हेल्थ आस्पेक्ट पण कसा मसाल्यांबरोबर आणता येईल, अँटीऑक्सिडंट्स व्हॅल्यूज स्पायसेसच्या किंवा अदर हेल्थ व्हॅल्यूज, मिलेट्स इज वन अदर कॅटेगरी जी खूप वाढते. सो अशा पद्धतीने इनोव्हेशनवर आपण काम करतो आणि कॉम्प्लेक्स प्रोसेस असते. इनोव्हेशन डिपार्टमेंट असतं प्रत्येक कंपन्यांमध्ये. आमच्या कंपनीत फूडच्या बऱ्याचदा रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणतात, पण आम्ही त्याला इनोव्हेशन डिपार्टमेंट म्हणतो, कारण की बऱ्याचदा इनोव्हेटिव्ह पद्धतीने माल बनवायचा आहे, माल तोच आहे. उदाहरण देतोय की कांदा लसूण मसाला आहे आणि आजी त्या काळात घरात कढईमध्ये परतून तो माल बनवणार, पण आज तो एवढ्या टनांमध्ये आम्हाला बनवायचा आहे, पण क्वालिटी सेम द्यायची आहे, टेस्ट सेम द्यायची आहे. तर तो स्केलअप करताना तुम्ही कुठेही डिव्हिएट नाही झाला पाहिजे क्वालिटी ऑफरिंगमध्ये, फूड सेफ्टीमध्ये. त्यासाठी जी काही R&D लागते. सो इट्स अ इनोव्हेटिव्ह अप्रोच ऑफ थिंकिंग. सो आम्ही त्याला इनोव्हेशन डिपार्टमेंट म्हणतो. फायनल डिसिजन कोणाचा असतो की हा मसाला फायनल? मसाला लॅबमध्ये बनला, पायलट बॅच बनली, त्यानंतर टेस्ट मार्केटिंग झालं, टेस्ट मार्केटिंगमधून फीडबॅक्स घेतले, मसाला काही सिमिलर मसाल्या कन्झ्युम करणाऱ्या ग्राहकांपर्यंत तो माल दिला, त्यांचे फीडबॅक्स आपण घेतले, मग फायनल लॉन्च करणं ही प्रोसेस होते. आणि ही प्रोसेस लहान नाही आहे. 8 महिने 1 वर्ष जवळजवळ कधी काही प्रॉडक्ट्स लॉन्च करण्याआधीची प्रोसेस सायंटिफिकली रन होत असते मार्केटमध्ये. तेव्हा कुठे ठरवलं जातं की येस हा मसाला ह्या जॉग्राफिकल लोकेशनला सुटेबल प्रॉडक्ट आहे. असं अनेकदा केल्यावर सुद्धा कधी पुन्हा आमच्या सेल्स आणि मार्केटिंग टीमचा फीडबॅक आम्हाला येतो की कॅन वी डू इट लाईक, कॅन यू चेंज लिटल बिट ऑफ लेट्स से कलर, पंजन्सी, फ्लेवर, वी रिवर्क. सो मोर अँड मोर क्लोजर आपण ग्राहकांबरोबर काम करू, तेवढं बेटर आणि बेटर प्रॉडक्ट आपल्याला देता येतो. मग अजून एक फीडबॅक्स, आम्ही काही प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतो, लाईव्ह टेस्टिंग, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन्स करतो. त्यातून पण आम्हाला खूप फीडबॅक लगेच मिळतात की अरे वा हे एक्सलंट प्रॉडक्ट आहे, अरे वा हे टेस्ट फारच छान आहे. सो ती पण एक मग आमची एक आपण म्हणूया की तो धागा पकडून मग पुढची जर्नी त्या प्रॉडक्टची सुरू होते. पाट्यावर वाटलेला मसाला जो आहे सर, तर खूप लोकांना आवडत होतो. म्हणजे जिथे पाट्यावर वाटलेला मसाला आहे त्या हॉटेलमध्ये खूप लोक गर्दी करतात, कारण ऑथेंटिक असतो. तर का बरं तो एवढा भारी असतो? म्हणजे तुमच्या इनोव्हेशन मधून तुम्हाला काय वाटतं? आणि मशीनमध्ये बनवलेला मसाला त्याच्यापेक्षा वेगळा कसा असतो? थोडं टेक्निकल गोष्ट सांगायची तर पाट्यावर जेव्हा मसाला बनतो तेव्हा घर्षण कमी असतं, हीट कमी जनरेट होते, त्यामुळे मसाल्यांच्या स्मेलसाठी त्यातले जे व्होलॅटाईल ऑइल्स रिस्पॉन्सिबल असतात त्याचं रिटेन्शन मसाल्यांमध्ये चांगलं होतं आणि प्लस तो फ्रेश असतो सगळ्यात महत्त्वाचं. ओके, पण हे मी इनफॅक्ट हे डिफिकल्टीज टू स्केल अप न बघता मी ह्या अपॉर्च्युनिटीज म्हणून आजपर्यंत पाहिलं इनोव्हेशन डिपार्टमेंटमध्ये. आणि आज पण आमच्याकडे पण स्टोन मिल्स ह्या वापरल्या जातात आणि ट्रेडिशनली जे पाट्यावर केलं जायचं आज पण तसाच तो शुद्ध गोडा मसाला आमच्या फॅक्टऱ्यांमध्ये बनतो. सो ही कमिटमेंट आम्ही ऑलवेज ठेवतो की ओके की गोडा मसाला का आवडला होता, मग त्याचा गोडवा आहे, त्याचा खोबऱ्यातलं ऑइल आहे, त्याचं फ्लेवर आहे, त्यातले तिळाचा सुगंध आहे, त्याचा खरपूस भाजलेला वास आहे, आणि ते सगळं सायन्समध्ये कन्व्हर्ट करून स्टँडर्डाइज करणं. सो सी इन अ स्केलअप स्टुडंट्स, तुम्ही सगळे स्टार्टअप इनोव्हेशन या विचारावर कायम आजकाल शार्क टँक वगैरे बघता, आणि त्यामध्ये स्टार्टअप टू स्केलअप ही जर्नी खूप डिफिकल्ट असते आणि आम्हाला पण ती तशीच होते. आणि स्पेसिफिकली सांगतोय, इंडियन ट्रेडिशनल फूड इतकं युनिक आहे, इतकी आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी जबरदस्त आहे भारताची, आणि एवढे खाद्यपदार्थ व्हरायटी आहे, त्याचं स्टँडर्डायझेशन विथ स्केल करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. पण आय बिलीव्ह की आपलं इंटेंट आहे ना आपल्या कस्टमरला चांगलं सर्व करण्याचं, तो कुठून तरी मार्ग तो मिळेल. आणि आपण शोधत पण खूप राहतो, रिसर्च खूप करत राहतो, आणि त्यातून सोल्युशन्स मिळत राहतात. ऑलरेडी जो मसाला तुमचा फॉर एक्झाम्पल मार्केटमध्ये कांदा लसूण मसाल्याचं उदाहरण घेऊ, तर कस्टमर्सकडून येणाऱ्या फीडबॅकमुळे कधी त्याच्या फॉर्म्युला चेंज करावा लागतो की इनोव्हेशन फक्त आणि फक्त नवीन प्रॉडक्टमध्येच केलं जातं? काही ओल्ड प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा
फीडबॅक आल्यावर इनोव्हेशन्स करावे लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, लिमिटेड जॉग्राफीमध्ये प्रॉडक्ट ॲक्सेप्टन्स एखाद्या मसाल्याचा आहे आणि तोच मसाला आता दुसऱ्या राज्यात न्यायचा आहे, तर आम्हाला त्याच्यामध्ये इनोव्हेशन नक्कीच करावं लागलेलं आहे. त्याचे काही रिव्हर्जनिंग प्रॉडक्ट्स तयार होतात आणि केलेच पाहिजेत. आजचं आमचं हार्डवर्क जर तुम्ही म्हणाल तर तेच असतं, कंटिन्युअस हा विचार करणं की हाऊ मच आय एम सॅटिस्फाईंग माय कस्टमर. एक तर ते पण होतं, नवा असतो तेव्हा तर डेफिनेटली पूर्ण नवा प्रॉडक्ट बनवलेला आहे. अगदी उदाहरण देतोय की कप्प प्रॉडक्ट्स आपले काही बाजारपेठेत आहेत ज्यामध्ये ॲड हॉट वॉटर आणि मग तो रेडी होतो. आणि त्याची क्विक स्टोरी सांगायची झाली तर कसा तो नीडमधून तयार झालेला प्रॉडक्ट आहे हा. माझ्या फॅमिली ट्रॅव्हलमध्ये असताना माय वाईफ टोल्ड मी की अरे मुलांना हे कप्प नूडल्स देणं सारखं चांगलं नाही आहे, ह्याच्यात MSG सारखे घटक आहेत आणि हे चांगले नाही हेल्थला, सो कॅन वी डू समथिंग इंडियन. आणि कप्प पोहा हा त्या इनपुटचा आउटकम आम्ही ॲज अ प्रॉडक्ट आणला. सो कप्प पोहा, कप्प उपमा तेवढंच नाही तर पुणेरी कप्प मिसळ आणणारा आपला पहिला ब्रँड आहे जी जागतिक बाजारपेठेत आपण घेऊन जाऊ शकलो. सो दिस इज हाऊ यू ऑब्झर्व. एक माइंड असं कॉन्स्टंट ऑब्झर्व करत राहतं की कुठे गॅप आहे, कुठे नीड आहे, अँड यू कन्व्हर्ट युअर प्रॉडक्ट टू दॅट फॉर्मॅट, न्यू टेस्ट, न्यू फ्लेवर, न्यू पॅकिंग, एव्हरीथिंग, आणि सक्सेस स्टोरी असते. बरं असंही झालेलं आहे, म्हणजे लेट अस ऑल्सो सी एंटरप्रेनर म्हणून की अनेकदा सगळ्या ह्या प्रोसेसमधून प्रॉडक्ट इज अप्रूव्ड, ओके, आणि मार्केटला लॉन्च केला आहे, पण पोस्ट लॉन्च तरी सुद्धा फीडबॅक आहे की नो, यू विल हॅव टू रिवर्क. असंही होतं. सो वी हॅव टू रिडू. इट इज ओके टू मेक मिस्टेक्स. आय ऑलवेज टेल ऑल द young entrepreneurs also, to myself also, to my team also, make it cheaper and quicker so that you will learn faster and you will not suffer much. So any entrepreneur journey ही आजोबांच्या जर्नीतून आम्ही शिकलोय की मेकिंग मिस्टेक इज सो ऑब्वियस, बट चीपर अँड क्विकर आर बेटर अँड यू लर्न आउट ऑफ एव्हरीथिंग, नथिंग गोज वेस्ट. अनेकांना इनोव्हेशन आणि करून काहीतरी नवीन बिझनेस सुरू करायचा आहे स्वतःचा, तर ती इनोव्हेटिव्ह नजर कशी डेव्हलप केली पाहिजे? एका इतक्या मोठ्या कंपनीचा इनोव्हेशन डायरेक्टर म्हणून तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? सी, आय हॅव टू टेल यू की आत्ताचे मार्केट डायनॅमिक्स हे खूप वेगळे आहेत. इफ यू फोकस ऑन हाऊ FMCG डज सेलिंग अँड मार्केटिंग ॲक्टिव्हिटीज, द मेन सोर्स ऑफ आयडिया जनरेशन, इनपुट टू एनी कंपनी, वेदर इट्स अ B2B कंपनी, वेदर ती सर्व्हिस कंपनी आहे, वेदर ती प्रॉडक्ट विकणारी कंपनी आहे, किंवा इवन एखादं रेस्टॉरंट और अ स्टँड अलोन बुटीक स्टोअर आहे किंवा बिझनेस आहे, तरीसुद्धा मोर अँड मोर तुम्हाला कस्टमर काय मागतोय, कुठल्या एरियातून डिमांड येत आहेत. जसं मी उदाहरण देतोय की आम्ही ऑनलाईन मसाले कधी विकू असा कधीच आम्हाला वाटलं नव्हतं, पण इन करोर्स वी आर सेलिंग पर मंथ मसालाज ऑनलाईन ऑल्सो नाव. आणि कुठल्या कुठल्या कॉर्नरमधून अनेक वेगवेगळ्या टिपिकल फ्लेवर्सचे डिमांड येतात. मग त्यातून आम्हाला कळतं की अरे पंजाबमध्ये सुद्धा ह्या टेस्टची डिमांड वाढत चाललेली आहे. सो आधी हा डेटा खूप ऑर्गॅनिक मिळायचा, फिजिकल इंटरॅक्शन थ्रू मिळायचा, पण आपण जो बिग डेटा ॲनालिसिस, आजकाल हा शब्द आहे बिग डेटा, त्याचा पण यूज होऊन आम्हाला जास्त लवकर कळतं आणि क्लिअरर कळतं की व्हॉट, व्हेअर, हाऊ, व्हेन अँड इन विच फॉर्मॅट वी हॅव टू ऑफर. सो हा डेटा घेणं, समजणं आणि सतत हे सतर्क राहणं. इव्हन तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही डोमेस्टिक मार्केट फिरताय. मी स्वतःसुद्धा 15 दिवसात एकदा रिटेल स्टोअरला व्हिजिट करतो. मी स्वतः सर्व प्रदर्शनांना व्हिजिट अजूनही करतो की काय चाललं आहे, काय जगात घडतंय या स्पेसमध्ये, इतर प्रॉडक्ट्स काय चाललेले आहेत. सो त्यातून एक नरिशमेंट होते आपल्या माइंडची, विचारांची, आणि त्या सगळ्या विचार मंथनातून आयडियाज जनरेट होतात. आधी प्रोडक्ट आवडलं लोकांना की ते हिट असायचं, कारण इतकी मोठी बाजारपेठ आहे वगैरे हे पूर्वीच्या काळातल्या लोकांना माहीत नव्हतं. पण आत्ता तो जमाना नाहीये.
तर तुम्हाला काय वाटतं आजच्या पण जमान्यात की प्रॉडक्टमध्ये दम पाहिजे की मार्केटिंग तगडी पाहिजे? आय फील हा खूप कॉम्प्लेक्स सब्जेक्ट पण असतो. कुठलीही गोष्ट लॉंग लास्टिंग आणि सस्टेनेबली चांगली चालण्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी हँड इन हँड पाहिजेत, असं माझं ऑनेस्ट ओपिनियन आहे. आणि किती तुम्ही जेन्युइनली कस्टमरसाठी काम करताय, दॅट मॅटर्स अ लॉट. तुमचा इंटेंट काय आहे, तुमचा भाव काय आहे काम करण्यामागचा, हा खरंच खूप मूलभूत आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. की मी एखादं कार्य फक्त टू मेक मनी करतोय का, मी एखादं कार्य आता आज एक महत्त्वाची गोष्ट जी बिझनेसमधून शिकलो की व्हॅल्युइंग रिलेशनशिप. म्हणजे आजोबा ही आम्ही तिसरी पिढी, आता चौथी पिढी येते. जसे त्यांचे सप्लायर्सची तिसरी पिढी सुद्धा आज आमच्याबरोबर आहे आणि आमच्या कस्टमरची सुद्धा तिसरी पिढी आज आमच्याबरोबर असोसिएटेड आहे, पुण्यातली अनेक. सो वी हॅव ऑलवेज रिमेंबर्ड दिस थिंग फ्रॉम हिम की व्हॅल्यू रिलेशनशिप्स. सो सेम वे जो मूलभूत मुद्दा येतो की मार्केटिंग आणि प्रॉडक्ट चांगला करणं, या दोन्हीच्या मागचा माझा हेतू, भाव काय आहे, ही जर क्लॅरिटी मला पूर्ण असेल की मला चांगला प्रॉडक्ट घराघरांमध्ये पोचवायचा आहे, माझा हा प्रॉडक्ट एव्हरीडे प्रॉडक्ट झाला पाहिजे, ह्यातून लोकांची हेल्थ चांगली राहणार आहे, हा योग्य त्या हायजीन सिस्टीममधून मी प्रोसेस करून सेफ फूड प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवू इच्छितो, हा जर पूर्ण क्लिअर इंटेंट असेल आणि हा सूक्ष्म भाग आहे त्या प्रॉडक्ट सक्सेस स्टोरीचा, नुसता चव चांगली आहे का ब्रँडिंग आणि मार्केटिंग खूप चांगलं आहे, ह्याच्यावर ॲडिशनल ही खरी सिक्रेट रेसिपी मी सांगतोय सुहानाची. सो हा भाव आणि हा इंटेंटचा तडका आपल्याला आपल्या प्रोसेस आणि बिझनेस थ्रू दिलेला पाहिजे. सो त्यामुळे डेफिनेटली ग्रोथ होती. ही ना फिजिकल ॲडव्हर्टाइजमेंट जी ही आहे ती खरंच कस्टमरमध्ये कन्वर्ट होते? डेफिनेटली अवेअरनेस होतो, ब्रँड रिकॉल वाढतो, त्यानंतर ब्रँड काय काय करतो हे लोकांना कळतं. कुठलाही सण आहे, अनेक बाहेर परप्रांतातील लोक व्हिजिटला येतात, त्यांच्यापर्यंत ब्रँड पोचतो. पण त्याहून जास्त आता डिजिटल स्पेस पण खूप इफेक्टिव्ह होत चाललेली आहे मार्केटिंगसाठी, कारण की तो रीच हा अनलिमिटेड आहे, अक्रॉस कंट्री आहे. आणि जितकं एफिशियंटली डिजिटल स्पेसवर पण तुम्ही ब्रँडिंग, मार्केटिंग आणि अवेअरनेस कराल, तेवढा तुमचा ब्रँड रिकॉल हा वाढेल. सो सी देर इज वन श्युरिटी वी गिव्ह की प्रॉडक्ट टेस्ट करेसपर्यंत मी माझ्या ब्रँडला, लोकांना माझ्या ब्रँडबद्दल सांगणं करेक्ट आहे, पण प्रॉडक्ट टेस्ट केल्यावर त्याला परत ब्रँड आठवून देण्याची गरज राहिली नाही पाहिजे, असा तगडा प्रॉडक्ट मार्केटला ऑलवेज दिला पाहिजे. सो वी ऑलवेज सी की लोकांनी प्रॉडक्ट टेस्ट केला, देन देर इज दॅट कस्टमर इज आवर कस्टमर. म्हणजे एकदा त्याच्यापर्यंत आपल्या मसाल्याचं पॅकेट पोहोचलं पाहिजे. येस. सो कम्युनिकेशनची नीड त्या पॉईंटपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे, पण प्रॉडक्ट वीक नाही पाहिजे. नाहीतर मग तुम्ही किती कम्युनिकेट कराल अँड प्रॉडक्ट इज नॉट रिअली अप टू द मार्क, द कन्व्हर्जन फॉर परचेस विल नेव्हर हॅपन. And that's why I said in my earlier answer की both are equally important. And along with both, तुम्ही कुठलेही लोक व्यवसाय कराल, कुठला, आता एक गिविंग एन एक्झाम्पल, फूड इंडस्ट्रीतला म्हणून मिळेल की कोणी एक रेस्टॉरंट चेन पण केली, तर डेफिनेटली हा भाव, हा इंटेंट राहून द्या की आपलं फूड हायजिनिक, क्लीन, लोकांचं स्वास्थ्य चांगलं करणारं, ग्राहकांना समाधान देणारं, शारीरिक मानसिक संतुलन राखणारं फूड मी सर्व करीन. हा भाव असला ना तरी इम्पॅक्ट कस्टमरवर त्याचा पडतच राहतो, तुमच्या ब्रँडचा तसा इम्पॅक्ट पडत राहतो आणि ती जर्नी कंटिन्यू होते. आता यांच्यातले अनेक जण उद्याचे एंटरप्रेन्योर्स होणार आहेत, अनेकांना इच्छाही असेल व्यवसाय करायची, तर तो अभ्यास करत असताना काय बघावा? आपल्याला ज्या क्षेत्रात आवड आहे तो व्यवसाय करावा की मार्केटमध्ये आता जी डिमांड आहे तो व्यवसाय करावा? अनेकदा अनेक इंटरॅक्शन्समधून यूथबरोबर बोलतो तेव्हा म्हणतो की पर्सनल स्वॉट ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. प्राथमिक गोष्ट, माझी जशी आवड होती की मला फूड प्रॉडक्ट, मला ॲग्रिकल्चर, फूड प्रॉडक्ट, एक होता कारवर नावाचं पुस्तक हॅज बीन वन ऑफ व्हेरी बिग इन्स्पिरेशन इन माय लाईफ, की कसं इनोव्हेशन पीनट्सवर
त्या व्यक्तीने केलं आणि कुठेपर्यंत त्या कंट्रीच्या इकॉनॉमीला एक इनोव्हेशन, फूड इंडस्ट्रीतलं इनोव्हेशन पुढे नेऊ शकतं. सो पर्सनल स्वॉट ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. मी या सेम आत्ताच्या थॉट चर्निंगमध्ये आहे, कारण माझ्या चिरंजीव आदी चोरडिया अँड डॉटर आद्या, आता त्याची 12वी झाली आणि त्याला काय करायचं आहे, तर तो म्हणला मला फूड सायन्स करायचं आहे. सो अर्धा टाईम मला असं कधी कधी वाटतं की मी फूड सायन्स केलं म्हणून ह्याला करायचं आहे का, तर चुकीची दिशा आहे. त्याला पर्सनली काय हवं आहे हे त्यांनी करणं गरजेचं आहे. सो आय ऑलवेज टेल, अँड ही हॅज चोजन इट हिमसेल्फ दॅट ही वॉन्ट टू डू. सो फर्स्ट थिंग, आज काय प्रॉडक्ट चाललाय, उद्या काय प्रॉडक्ट चालणार आहे, हा पण दुय्यम विचार ठेवा. फर्स्ट मी कोण आहे, माझं विजन आणि मला काय वाटतंय, हा विचाराची क्लॅरिटी असेल तर कुठलीही जर्नी, कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही सहज पद्धतीने करू शकाल. काही लोकांचा नॅचरल स्वभाव हा कनेक्शन बिल्ड करण्याचा, लिडरशिप क्वालिटीज जास्त असलेला, मार्केटिंगचा असतो. दे माइट लाईक टू गो इन अ प्रॉडक्ट लाईन लाईक दॅट. काही सम पीपल आर मोर सायन्स ड्रिवन, इनोव्हेशन थिंकिंग जास्त असतं. दे माइट वॉन्ट टू डू समथिंग इन दॅट आस्पेक्ट और दॅट टाईप ऑफ अ बिझनेस. सो प्लीज, आणि असं पण नको असं सारखं गृहीत धरून चाललं पाहिजे की आपण एक स्टार्टअप करू आणि तो स्टार्टअप चालेल आणि तोच बिझनेस होईल. ही जर्नी पण थोडी मी आय रेकमेंड की त्यातून आपण शिकू. तो चालला तर तो कंटिन्यू करू, पण नाही तर वी हॅव टाईम, वी हॅव लॉट ऑफ रिसोर्सेस. अशा कधी माझ्या केसमध्ये उदाहरणं आली की मी आजोबांचं उदाहरण पुढे ठेवतो की त्यांना तर रिसोर्सेस नव्हते तरी प्रयत्न करत राहिले, त्यांना तर ह्याही डिफिकल्टी होत्या तरी करत राहिले. आपल्याकडे तर सगळं मच बेटर आहे. देन वी शुड नेव्हर फील निगेटिव्ह. अँड मोर इम्पॉर्टंट, तुम्ही कराल ह्या सगळ्या जर्नीतून उत्साह, आनंद आणि देण्याची चांगली भावना ही कायम मेंटेन करून पुढे जर्नी करा. दॅट इज द ब्युटी ऑफ लाईफ. सर, या 15 वर्षातले जर काही आकडे बघितले ना, गव्हर्नमेंटच्या साईट्सवरनं घेतलेत मी आकडे, की सुरुवातीला प्रॉडक्ट आवडतो लोकांना, बिझनेस चालतो, सक्सेस होतो, पण तो सस्टेन होत नाही. इंडियामध्ये सक्सेस टू सस्टेनचा रेशो खूप कमी आणि ती कंपनी बंद पडते. त्यात अजून एक ऍड करतोय की आजकाल सक्सेस हा कंपनीच्या व्हॅल्युएशन काय झालं त्याच्यावर असतो जास्त. कंपनीचा बिझनेस काय हे माहित नाही, पण मला व्हॅल्युएशन चांगलं झालंय, मला इन्व्हेस्टर आले, दॅट इज अ सक्सेस. Maybe is that real success? Is that product really successful? Many high valued companies we know in the books, they are still not positive. So the idea has more power than that business maybe that time. असं पण असतं कधी ना, the idea is very powerful, maybe it's not the right time. So success to sustain ही जर्नी, जी आयडिया पॉवरफुलपणे आणि ती प्रॅक्टिकलपणे आणि ती इम्प्लिमेंटेबलपणे, जेव्हा तशी एक क्रिएशन, इनोव्हेशन, बिझनेस मॉडेल असेल तेव्हा सक्सेस टू सस्टेन हा रेशिओ डेफिनेटली जास्त राहील. कुठलीही आयडिया चुकीची नाही आहे. क्रिएटिव्हिटीला कधी बाइंड करू नये आपण. अनेक आयडिया येत राहाव्यात आणि यूथकडून तर आम्ही ते शिकतो की किती न्यू युनिक आयडियाजनी किती अनेक गोष्टी क्रिएट केलेल्या आहेत लोकांनी आणि ते बिझनेस ग्रो पण होत आहेत. सो द पॉईंट इज, इट्स गुड टू हॅव आयडियाज, पण ती जेवढी रिअलिस्टिकली त्या टाईमला, त्या मार्केटला ॲप्लिकेबल आहे तेवढी सस्टेन स्टोरी ती नक्कीच जास्त होऊ शकेल. क्या बात आहे सर. इथे अनेक जण असे ज्यांना करायचा आहे व्यवसाय पण घरची पार्श्वभूमी नाही आहे. तुम्ही खूप यंगस्टर्स एंटरप्रेन्योर्समध्ये राहतात, त्यांची जर्नी बघता, तर मला आजचा इंटरव्ह्यू समअप याच पॉईंटवर करायचा आहे की ज्यांना घरची पार्श्वभूमी नाही त्यांना पण व्यवसायामध्ये येण्यासाठी सर तुमच्याकडून एक मेसेज. जनरली स्लाइड मी नेहमी दाखवतो, द डिस्टन्स बिटवीन ड्रीम्स अँड रियालिटी इज ॲक्शन. अनेक विचारांची वादळं चालू असतात डोक्यात. हे करू, हे क्रिएट करू, हे होईल, असं होईल, तसं होईल. व्हेरी फ्यू पीपल टेक दॅट फर्स्ट स्टेप की काहीतरी मी पाऊल उचललंय, सुरुवात केली आहे. आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट इज दिस जर्नी फ्रॉम ड्रीम्स टू रियालिटी थ्रू युअर ॲक्शन्स. सो ज्याची ॲक्शन लिडरशिप पण असेल, जो काहीतरी पाऊल टाकेल पुढे करायला, that is the right virtue of an entrepreneur, that he will cover that distance by his action as soon as possible.
ह्या व्यतिरिक्त अनेक इतर गोष्टी असतात. अबिलिटी टू टेक रिस्क, नॉट टू बी टू अफ्रेड टू मेक एनी रॉंग डिसिजन इन लाईफ, नॉट टू बी एबल टू विजन फ्युचर, की काय बदल घडतील, सोशिओ इकॉनॉमिक बदल काय घडतील, ग्राहकांमध्ये बदल काय. अशा अनेक माझ्यासाठी गोष्टी आहेत ज्या ऑन्टरप्रेनरकडे नक्कीच असाव्यात. एनीबडी इज इन द जॉईंट बिझनेस, फॅमिली बिझनेस जसं आम्ही आहोत. सो आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे की वी ऑल्सो डू टुगेदर, टीम वर्क, असोसिएटेड वर्क, व्हॅल्युइंग रिलेशनशिप. हा बेसिक्स आहेत अनेक बिझनेससाठी. पण फर्स्ट थिंग फॉर एव्हरी इंडिव्हिज्युअल माइंड की ओके, माझं व्हिजन आहे, मला हे करायचं आहे आणि मी तेच विचारच नुसता करत राहिलो किंवा राहिले, पण मी काही पाऊल नाही उचललं तर ती जर्नी कधी सुरू होणार नाही. सो पाऊल उचलणं आय थिंक इज द फर्स्ट लीडरशिप स्टेप फॉर एनी ऑन्टरप्रेनर. एक व्यावसायिक आपण जेव्हा त्याच्याकडे बघतो आपल्याला वाटतं की यार हे फक्त पैसा छापो आणि लाईफचं मस्त मजा घ्या, अशी यांची धारणा असते असं आपल्याला लांबून बघताना वाटतं. पण सर सोशल कॉजसाठी सुद्धा इतकं महत्त्वाचं काम करताय सर, त्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जरा ऐकायला आवडेल. हे फक्त सोशल नाहीये, इट इज अ इकॉनॉमिकल, म्हणजे इकॉलॉजी आणि इकॉनॉमी दोन्हीची सांगड घालून ग्रोथ करणारं बिझनेस मॉडेलच सुहाना म्हणून आम्ही उभं करायचा त्या फाउंडेशनमधूनही प्रयत्न करतोय. आणि सक्सेस टू सस्टेन स्टोरीला हे फाउंडेशनलाही तितकंच इम्प्लिमेंटेबल आहे की त्याला व्हॅल्यू क्रिएशन नाही आहे जर कुठल्या गोष्टींना, तर ते सस्टेन कसं होईल. ते नुसतंच चॅरिटी आहे का, तर नाही. वी हॅव टू अप्लाय सम मिनिंगफुल इकॉनॉमिक्स, फायनान्शियल इकॉनॉमिक्स टू दॅट, देन इट विल मेक सेन्स. सो इको फॅक्टरी फाउंडेशनची सुरुवात पण तशीच झालेली आहे. अगेन पाथ ब्रेकिंग थॉट की सुहानाला पूर्ण वेस्ट फ्री करायचं. आणि तेव्हा एक असा थॉट पण होता की इतका हा ब्रँड आवडतो ग्राहकांना, इतका हा ब्रँड चांगला वाटतो, एवढं आपण चांगले प्रॉडक्ट्स देतो, पण आपलं बॅक एंड कसं आहे. आय एम रिस्पॉन्सिबल टू रन द फॅक्टरीज, लुक ॲट द परचेसेस. कसं आहे, कुठेतरी डंप केला सगळा कचरा, कुठेतरी जाळलं, कुठेतरी नदी नाल्यात सगळं टाकून दिलं, खड्डा खोदून प्लॅस्टिक वेस्ट भरलं. हे सगळं देर वॉज अ पॉईंट की इट वॉज व्हेरी, म्हणजे असं गिल्ट होती की नाही, जो ब्रँड एवढा चांगला पुढे चाललाय त्याचं बॅकएंड पण तितकंच चांगलं पाहिजे आणि तितकंच क्वालिटेटिव्हली पाहिजे. तेव्हा आम्ही ठरवलं की सुहाना कंपनीला आपण वेस्ट फ्री करायचं आहे. आणि त्याची सुरुवात अगदी ते कचऱ्याच्या ऑडिट पासून झाली. आज सगळ्या 9 फॅक्टऱ्यांमधला 3-4 हजार टन कचरा आम्ही आमच्याच प्रिमायसेसमध्ये सक्सेसफुली रिसायकल, अपसायकल करतो. 40 लाख किलो कचरा जवळजवळ असतो. तो कुठेही बाहेर टाकला जात नाही, तो जाळला जात नाही. त्यातून हंड्रेड्स ऑफ एकर सेंद्रिय शेतीचा प्रकल्प आमचा उभा राहिलेला आहे. अनेक कचऱ्यांमधून व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आम्ही तयार केलेले आहेत. त्यातून आम्हाला ग्रीन इकोसिस्टीम काय आहे, नेट झिरो कन्सेप्ट काय आहे, सस्टेनेबिलिटी काय हे कळलं. ह्या अनुभवांमधून आम्हाला कळलं की खरं सस्टेनेबिलिटी काय, एन्व्हायरमेंट फ्रेंडली इंडस्ट्रियल प्रॅक्टिसेस, बिझनेस प्रॅक्टिसेस काय आहेत. तर आमच्या 3 प्रिमायसेस आत्ता या प्लॅटिनम रेटेड ग्रीन बिल्डिंग्स म्हणून त्याला अवॉर्ड किंवा रेकॉग्निशन मिळालेलं आहे. आम्ही जवळजवळ 50% म्हणजे 3 युनिट आमचे 100% रिन्युएबल एनर्जीवर चालतात. सो टोटल एनर्जीमधली 50% एनर्जी आता आपली सोलर किंवा विंडमिलच्या माध्यमातून आलेली आहे आणि ती वापरतोय आपण. कार्बन एमिशनचा कॉन्सेप्ट आम्हाला आत्ता कळला, कार्बन क्रेडिट्स, कार्बन एमिशन. पण हे पण येणाऱ्या काळातल्या गरजा 8-9 वर्षापूर्वी आयडेंटिफाय करून आपण ते काम सुरू केलं. त्यातूनच खूप लोकांना भेटलो, खूप नॉलेज त्यातलं मिळू शकलं, काही चांगल्या सायंटिस्टकडून, एंटरप्रेनर्सकडून त्या एरियातल्या. आणि त्यातून भारतातली पहिली वेस्ट मॅनेजमेंट पार्क अशी संकल्पना आणली की जी आपण आपल्या बिझनेससाठी तर सक्सेसफुली वापरलंय केलंय, पण हाच एवढा सारा रिसोर्स जो आपल्याकडे आला तो लोकांना पोचवू शकतो का आपण एका सिंपल सोप्या शब्दांमध्ये, कॉन्सेप्टमध्ये. आणि त्यातून पहिलं वेस्ट मॅनेजमेंट पार्कची सुरुवात झाली. मग त्यामध्ये जसं जसं काम ग्रामीण भागाच्या वेस्ट मॅनेजमेंटसाठी केलं तसं सस्टेनेबल फार्मिंग आणि रुरल एंटरप्रेनरशिप सेंटर म्हणून आम्ही सुरू केलं. आणि त्यामध्ये ॲग्रिकल्चरिस्टला ॲग्रीप्रेनर कसं बनवता येईल यावर आम्ही जास्त भर दिला की कसं छोटे छोटे लघु उद्योग हे सुरू करता येतील छोट्या छोट्या मशीनमधून, 5 लाखांहून कमी इन्व्हेस्टमेंटच्या. त्याचे वर्किंग मॉडेल सगळे आम्ही तिथे लावलेले आहेत, 7-8 ते बघायला मिळतात.
सस्टेनेबल फार्मिंग बघायला मिळतं. आणि अर्बन एरियासाठी पण आपण काम करतो, ते म्हणजे शाश्वत भारत सेतू या माध्यमातून, जिथं आता रिसेंटलीच ऑनरेबल गडकरी सरांनी त्या प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. आणि ते प्रदर्शन फिरतं प्रदर्शन आहे, ते सगळीकडे ट्रॅव्हल करतं आणि नेट झिरो इंडिया कसं अचीव करता येईल यावर अवेअरनेस आपण लोकांपर्यंत नेतो. सो आत्तापर्यंत 40,000 शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलेलं आहे सस्टेनेबल फार्मिंग आणि रुरल एंटरप्रेनरशिपचं. अनेक एंटरप्रेनर्स त्यातून तयार झाले, ग्रामीण भागातले अनेक लोकांनी व्यवसाय सेटअप केलेले. अर्बन इंडियातल्या जवळजवळ हे सुरू केल्यापासून 8-9 हजार लोकांपर्यंत आपलं ते सेंटर आत्तापर्यंत गेलेलं आहे. आणि परवा मी रेकमेंड केलं की MESच्या कॅम्पसमध्ये सुद्धा मी ते सेंटर लवकरच आणीन. थँक्यू सो मच सर. उद्यमी संवादच्या या कार्यक्रमात तुम्ही आलात. 4था कार्यक्रम होता हा. खूप इन्साइटफुल होता तुमचा टॉक, कारण जो प्रोडक्ट आमच्या रोज डोळ्यासमोर आहे, जो हाताळतो, ज्याची चव आम्ही रोज घेतो, त्याच्या मालकासोबत गप्पा मारणं हे खूप छान होतं. मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया उद्यमी संवादच्या पुढच्या कार्यक्रमात. तुम्हीही पुन्हा भेटणार आहात उद्यमी संवादच्या पुढच्या कार्यक्रमात. खूप खूप धन्यवाद. पात्रा वैचारिक क्रीडा आणि MES सिनियर कॉलेज, डिक्की नेक्स्ट जेन आणि लघु उद्योग भारती यांचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सर. थँक्यू.